पुढची बातमी पुण्यामधील हडपसर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोठी जनसुनावणी घेण्यात येते। या सुनावणीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहून सगळ्या नागरिकांची समस्या जाणून घेतात। अगदी पुणे मनपा आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलिसांसह आयुक्त असे सगळेच अधिकारी याला उपस्थित आहेत। तर नेमकी ही जनसुनावणी कशी चालू आहे, नागरिक इथे कसे पोहोचू शकतात आणि त्यांच्या समस्यांचं निवारण कसं होणार आहे, या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज हडपसर या प्रभागामध्ये दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून जनसुनावणी घेत आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या प्रकारे या सगळ्याला यंत्रणा लावण्यात आलेल्या आहेत ते खरं तर उल्लेखनीय आहे। इकडे जे लोक आहेत ते 3 प्रकारचे लोक तिथे येणार आहेत। आधी काही जणांनी जे व्हॉट्सॲप चॅटबॉट मार्फत ज्यांनी त्यांची कंप्लेंट रजिस्टर केलेली होती ते, त्यासोबतच जे फक्त प्रॉब्लेम्स घेऊन आलेत ते, आणि त्यानंतर ज्यांची कंप्लेंट रजिस्टर आहे त्यानंतर ते लोक, त्याच्यानंतर लोक इकडे हे जे टोकन वितरण स्टॉल आहे या टोकन वितरण स्टॉलवरती येऊन आपापलं टोकन घेत आहेत आणि टोकन घेऊन झाल्यानंतर जे नंबर असतील त्याप्रमाणे इकडे बसलेले आहेत। आणि इथे आपण बघू शकतो की या स्टेजवरती अजित पवार आणि त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, त्यासोबतच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि हे सगळेच, त्यासोबत पुणे पोलिसांचे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, त्यासोबतच पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव, असे अनेक यंत्रणा सगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात। इकडे टोकन घेऊन झाल्यानंतर सर्वसामान्य लोक इथे थांबतील आणि आपलं टोकन येण्याची वाट बघतील आणि तिकडे झाल्यानंतर पर्सनली अजित पवार हे सगळं त्यांचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकतील। तर आपण बघू शकतो की एका पक्षाच्या सगळ्या जनसुनावणीसाठी काय प्रकारची यंत्रणा आज इथे लावण्यात आलेली आहे आणि नागरिकांना आवाहन केलं गेलेलं आहे, त्यासाठी ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।